नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अक्षय तृतीयेबद्दल. हा फक्त एक सण नाहीये किंवा फक्त एक परंपरा नाही. खरं तर हा दिवस आपल्याला एक नवी प्रेरणा देतो. बघा किती सुंदर विचार आहे हा. खरंच आहे, कॅलेंडरमधल्या काही तारखा ना, त्या फक्त तारखा नसतात, त्या आपल्या संस्कृतीचा श्वास असतात, नाही का? आणि अक्षय तृतीया हा अगदी तसाच एक खास दिवस आहे. तर मग काय आहे ही अक्षय तृतीया? का म्हणतो आपण याला आपल्या संस्कृतीचा एक जिवंत श्वास? कारण हा दिवस आपल्याला खूप काही महत्त्वाचं सांगून जातो. सगळ्यात आधी ना, आपण या नावाचाच अर्थ समजून घेऊया. अक्षय या शब्दातच सगळं काही आहे. अक्षय म्हणजे काय? तर जे कधीच संपत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, अविनाशी. आणि खरं सांगायचं तर याच एका शब्दात या दिवसाचं संपूर्ण सार दडलेलं आहे. आणि नावाचा दुसरा भाग आहे तृतीया. तृतीया म्हणजे तिसरा दिवस, वैशाख महिन्यातला तिसरा दिवस. आणि श्रद्धा अशी आहे की ह्या दिवशी आपण जे काही चांगलं काम करतो किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो, त्याचं फळ अक्षय राहतं, म्हणजे ते कधीच संपत नाही. पण ह्या परंपरेमागे नक्की काय अर्थ दडलाय? चला थोडं इतिहासात डोकावून बघूया. ह्या दिवसाशी जोडलेल्या काही गोष्टी पाहूया. असं म्हणतात की या दिवशी अनेक मोठ्या महत्त्वाच्या घटना घडल्या. उदाहरणार्थ, याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असं मानलं जातं. इतकंच नाही तर महाभारतात पांडवांना जे अक्षय पात्र मिळालं होतं, आठवतंय? ज्या भांड्यातलं अन्न कधीच संपत नव्हतं, ते पात्र त्यांना याच दिवशी मिळालं होतं. आणि म्हणूनच हा दिवस समृद्धी, दानधर्म आणि कुठल्याही नव्या कामाच्या सुरुवातीसाठी खूप शुभ मानला जातो. बरं, ही झाली परंपरेची गोष्ट. पण काळ बदलला आणि त्यासोबत या दिवसाचं स्वरूपही बदललंय का? म्हणजे आज आपण ह्या सणाकडे, ह्या परंपरेकडे कसं बघतो, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आजकाल बघा, अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सोनं खरेदी, बरोबर? हो, आजकाल या दिवसाची ओळखच सोनं खरेदी करण्याचा दिवस अशी झाली आहे. एक धारणा आहे की या दिवशी सोनं घेतलं, गुंतवणूक केली की घरात समृद्धी येते, ती वाढत जाते. पण एक मिनिट थांबूया आणि विचार करूया, खरंच या दिवसाचा अर्थ फक्त एवढाच आहे का, सोनं खरेदी करणं? की या परंपरेच्या मुळाशी काहीतरी जास्त खोल, जास्त अर्थपूर्ण संदेश दडलेला आहे? चला तर मग आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. अक्षय म्हणजे कधी न संपणारी संपत्ती. मग आजच्या काळात खरी अक्षय संपत्ती म्हणजे नेमकं काय? हे बघा, इथे दोन गोष्टी आहेत. एका बाजूला आहे सोनं किंवा इतर भौतिक वस्तू. ही झाली तात्पुरती संपत्ती, आज आहे उद्या नसेल. पण दुसऱ्या बाजूला काय आहे? खरी अक्षय संपत्ती. म्हणजे काय? तर ज्ञान, विवेक, चांगले संस्कार, चांगली मूल्य आणि आपले सकारात्मक विचार आणि कर्म. ही एक अशी गुंतवणूक आहे जी कधीच संपत नाही, उलट ती पिढ्यानपिढ्या वाढत जाते. आणि म्हणूनच पुढच्या पिढीला हा वारसा देताना अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं खरेदी करण्याचा दिवस असं सांगणं पुरेसं नाहीये. नाही, ही आपली जबाबदारी आहे की आपण या परंपरेमागचा खरा अर्थ, ती खरी मूल्य त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजेत. तर मग प्रश्न हा आहे की आपण या दिवसाला अजून अर्थपूर्ण कसं बनवू शकतो? स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी भविष्याचा एक असा दिवा कसा लावू शकतो ज्याचा प्रकाश कधीच कमी होणार नाही? या दिवशी ना, फक्त एक साधा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, आज मी असं काय करू शकेन जे कधीच संपणार नाही? आणि याचं उत्तर खूप सोपं असू शकतं. खरी अक्षय गुंतवणूक म्हणजे काय? बघा, एखादं पुस्तक वाचा, कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढते, ती कधीच कमी होत नाही. किंवा एखाद्या गरजू माणसाला मदत करा, त्यातून जे समाधान मिळतं ना, ते अक्षय असतं. किंवा अगदी सोपं, एखादी चांगली सवय आजपासून सुरू करा, ती आयुष्यभर साथ देईल. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एकाच महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन येतं. या दिवसाचा खरा संदेश हाच आहे की संपत्तीपेक्षा संस्कार मोठे असतात आणि सोन्यापेक्षा माणुसकी जास्त मौल्यवान आहे. तर मग जाता जाता हा एक विचार नक्की करायला हवा, आपण आपल्या मागे काय सोडून जाणार आहोत? सोनं नाणं, भौतिक वस्तू की चांगले विचार आणि संस्कार? आपला खरा, कधी न संपणारा अक्षय वारसा कोणता असेल, यावर नक्की विचार करा.